नेते नाना पटोले बोलतायत, थेट जाऊया. ठीक आहे ना, 29ला वेळ आहे. इथपर्यंत काय होतं ते बघू. पण 2024 मध्ये ते जिंकू शकत नाही असं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे तो भागच नाही. महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणूक प्रक्रिया सुरू होईल तर सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना लोक रस्त्यावरही फिरू देणार नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे. त्यामुळे देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांचा जो सगळा रिपोर्ट असेल आणि त्या आधारावर त्यांनी ते वक्तव्य केलं असेल. मूळ प्रश्न, महाविकास आघाडी 288 जागेवर लढणार आणि जवळपास 200च्या वर जागा या महाविकास आघाडीला आपल्याला मिळताना पाहणार आपल्याला दिसेल आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने प्रण केलेलं आहे की जी महाराष्ट्रातली गुजरात धार्जिणी जी सरकार आहे, शिवद्रोही सरकार आहे, महाराष्ट्रद्रोही सरकार आहे, या सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हा महाराष्ट्राच्या जनतेचा हा मानस आहे. आणि त्याच्यामुळे एक मोठा बदल, परिवर्तन साधं नाही होणार आहे, मोठं परिवर्तन महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार. एक महत्त्वाचा प्रश्न होता, निवडणूक आयोगाकडे आपण रश्मी शुक्ला यांच्याबाबतची तक्रार केली होती, काय झालं आणि का त्यांना हटवलं जातं, काय कारण? बघू आता, आचारसंहिता लागल्यानंतर सगळे धागेदोरे निवडणूक आयोगाकडे जातात. त्यावेळेस निवडणूक आयोगाने ज्या काही सूचना राज्य सरकारला केलेल्या आहेत आणि अन्य निवडणूक आयोगाने आपल्या प्रेसमध्ये पण त्यांनी सांगितलं की राज्य शासनाने तातडीने कारवाई कराव्या. नाही केलं तर निवडणुकांच्या जेव्हा आचारसंहिता लागेल त्यावेळेस सगळे सूत्रच आयोगाकडे जातात, त्यावेळेस हे सगळ्या कारवाई होतील. एक बार हिंदी में बता दीजिए, अमित शाह का मुंबई दौरा था, विधानसभा चुनाव से पहले जिस तरीके से दौरा बढ़ा जा रहा है, आप किस तरीके से देखते हैं महाविकास आघाड़ी को, क्या इससे नुकसान होगा या सकता? देखो, अमित शाह और मोदी जी ये बार बार महाराष्ट्र में आ रहे हैं. उनको पता है कि जो गए 10 साल से महाराष्ट्र को उन लोगों ने ATM बना के रखा, महाराष्ट्र को लूटकर गुजरात को ले जाने का काम इन लोगों ने किया. इस बार उनके मंसूबे पूरे नहीं हो गए. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.